आज आपण इयत्ता 6वी मराठी नवीन अभ्यासक्रम 2026-27 मधील पाठ 4 अनुभवांच्या खाणी या पाठाचा स्वाध्याय पाहूया. त्यातला पहिला प्रश्न आहे, का ते लिहा. घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता. कारण शाळेत झालेल्या म्हणींवर आधारित स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला होता. सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती. कारण आई शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती. सौरभच्या शाळेने एक उपक्रम हाती घेतला. कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली. कारण सौरभ धाड हातावर आधारित म्हणी सांगत होता. दुसरा प्रश्न, कोण ते लिहा. राधा काकूंकडे गेलेली. कोण? आई. म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक. कोण? डॉक्टर अरुण जोशी. धाड म्हणी सांगणारा. कोण? सौरभ. सौरभकडे कौतुकाने पाहणारी. कोण? आजी. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती? उत्तर, स्पर्धेत शरीराच्या अवयवाचा उल्लेख असणारी म्हण स्पर्धकांनी सांगायची अशी अट होती. ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला? उत्तर, आजी घरात नेहमी अनेक प्रकारच्या म्हणी वापरायची. त्या सौरभने वहीत लिहून तोंडपाठ केल्या होत्या. त्यामुळे स्पर्धेत त्याला भरपूर म्हणी सांगता आल्याने तो असे म्हणाला. म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, पहिलं वैशिष्ट्य, कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करतात. दुसरं, भाषेचं सौंदर्य वाढते. पुढे लिहिते होऊयामध्ये या पाठातील प्रसंगावरून तुमच्या शब्दात कथा तयार करा व लिहा. छोटीशी कथा आपण इथं लिहिली आहे. एक दिवस सौरभ शाळेतून खूप आनंदात घरी आला. ते पाहून आजीने विचारले, सौरभ, आज काही बक्षीस मिळालं की काय? सौरभ म्हणाला, हो आजी, पण हे बक्षीस आपल्या दोघांचं मिळून आहे. त्याने दप्तरातून म्हणींवर आधारित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याचे प्रमाणपत्र काढले. आजी नेहमी घरात वापरत असलेल्या म्हणी त्याने वहीत लिहून ठेवल्या होत्या. सौरभचे पाठांतर व हुशारी पाहून शाळेतील सर्व मित्र चकित झाले. आजी, तू नेहमी म्हणतेस ना की म्हणी म्हणजे अनुभवांची खाण. आज त्याचमुळे मी जिंकलो, सौरभ म्हणाला. खेळूया शब्दांशी मध्ये पहिला प्रश्न आहे, खालील चौकोनात काही म्हणी लपलेल्या आहेत. चौकोनातील म्हणी शोधा आणि लिहा. चौकोन काढायची इथे गरज नाही, आपण म्हणी शोधून लिहिल्या आहेत. पहिली आहे, इकडे आड तिकडे विहीर. 2 कोल्हा काकडीला राजी. 3 नावडतीचे मीठ आळणी. 4 आयत्या बिळावर नागोबा. 5 करावे तसे भरावे. 6 गाव करीते राव न करी. 7 कर नाही त्याला डर कशाला. 8 अति तिथे माती. 9 बैल गेला झोपा केला. 10 बाप तसा बेटा. 11 हपापाचा माल गपापा. 12 गर्वाचे घर खाली. दुसरा प्रश्न, पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा. आता पाठात अनेक म्हणी आलेल्या आहेत. आपण 2-3 म्हणी इथे महत्त्वाच्या घेतलेल्या आहेत. त्यातली पहिली म्हण, आपला हात जगन्नाथ, म्हणजे स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवणे. स्वावलंबी व्यक्ती नेहमी आपला हात जगन्नाथ समजून काम करतो. 2 एका हाताने टाळी वाजत नाही. वादात नेहमी दोन्ही बाजू जबाबदार असतात. हा याचा अर्थ आहे. अर्थ नाही लिहिला तरी चालेल, आपल्याला तो फक्त समजून घ्यायचा आहे. वाक्य, रमेश व सुरेशचे भांडण मिटवताना शिक्षकांनी समजावले, एका हाताने टाळी वाजत नाही. 3 हाताच्या कंकणाला आरसा कशाला. अर्थ आहे, उघड गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज नसते. रोहनची हुशारी सर्वांनाच माहीत आहे. हाताच्या कंकणाला आरसा कशाला. प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द लिहा. शाळा, विद्यालय, घर, गृह,
हात कर. चौथा प्रश्न, हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. असे इतर अवयवावर आधारित शब्द शोधा व लिहा. ते शब्द वाचून फक्त अर्थ समजून घ्यायचे, ते आपण इथे लिहिले नाहीत. आता इतर अवयवावर आधारित शब्द शोधून आपल्याला लिहायचे आहेत, ते आपण लिहिले आहेत. मुख शब्दावरून मुखवटा, पाय शब्दावरून पायवाट, पायवरून पायरी, कानवरून कानटोपी, तोंडवरून तोंडघशी, मानवरून मानगुटी, डोळ्यावरून डोळस, पोटावरून पोटशूळ आणि पायवरून पायगुण असे आपण शब्द लिहिले आहेत. आता कृतीतून शिकूयामध्ये जास्तीत जास्त म्हणींचा संग्रह करा व वहीत लिहा. यापैकी थोड्याशा म्हणी आपण इथे लिहिल्या आहेत. अति तिथे माती, करावे तसे भरावे, नाकापेक्षा मोती जड, दुरून डोंगर साजरे, थेंबे थेंबे तळे साचे. आम्हालाही समजले मध्ये म्हणींचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा. घरोघरी मातीच्या चुली याचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय आपण डायरेक्ट निवडून लिहिला आहे. सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. थेंबे थेंबे तळे साचे, थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. अशा प्रकारे हा स्वाध्याय आज आपण पूर्ण सोडवला. यापुढचे स्वाध्याय आपण असेच छोटे सोपे उत्तर देऊन सोडवणार आहोत. यापुढचे स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.